रोज रोज तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन खूप कंटाळा आला असेल किंवा नाश्त्याला काहीतरी झटपट आणि मस्त चटपटीत असं बनवायचं असेल, तर ही अगदी झटपट होणारी मस्त भन्नाट अशी सुकी भेळ नक्की ट्राय करा. बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ही भेळ करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. नंतर यामध्ये इथे मी थोडेसे अख्खे शेंगदाणे घेतले आहेत. तर आता हे शेंगदाणे मस्त खमंग असे तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि शेंगदाण्याचा मस्त चटचट असा आवाज येईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे मस्त खरपूस तळून घेतले ना, की भेळ खाताना जेव्हा ते दाताखाली येतात ना, तेव्हा चवीला खूप छान लागतात. तर शेंगदाणे मस्त चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान असे तळून झाले की छोट्या चमच्याने पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घातलं आहे. लाल तिखट आणि हळद मिक्स करून घ्यायचं. हळद आणि लाल तिखट टाकताना गॅसची फ्लेम एकदम स्लो केलेली आहे. आणि आता इथे एक भांडं भरून मी चुरमुरे घेतले आहेत. आता चुरमुरेसुद्धा छान असे परतून घ्यायचे आहेत मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत. चुरमुरे परतताना गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे, कारण आपली कढईसुद्धा गरम आहे आणि चुरमुरे जर हाय फ्लेमवर जर परतले ना, तर चुरमुरे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अगदी आकसून चिंबून जातात. त्यामुळे एकदम स्लो फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत चुरमुरे परतून घ्यायचे. तर बघा चुरमुरे छान असे कुरकुरीत झाले आहेत. आता यामध्ये बारीक कापलेला भरपूर असा कांदा घालायचा आहे, बारीक कापलेली काकडी, बारीक कापलेला टोमॅटो. टोमॅटो टाकताना टोमॅटोच्या आतील जो गर किंवा बिया असतात ना, त्या काढून टाकायच्या, कारण त्यामुळे भेळ लवकर मऊ पडते. त्यानंतर एक वाटी भरून मिक्स फरसाण घेतला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. अर्धा छोटा चमचा काळं मीठ घालायचं आहे, कारण काळ्या मिठानेच आपल्या भेळला मस्त अशी चव येते. भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा, म्हणजे भेळ मस्त चटपटीत अशी तयार होते. ही सुकी जी भेळ आहे ना, ती अगदी झटपट तयार होते. खूप जास्त तामझाम करायचं काम नाही आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट आणि मस्त कुरकुरीत अशी लागते. तर बघा आता सगळी भेळ इथे व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. चुरमुरे परतून घेतल्यामुळे भेळ छान कुरकुरीत तर होतेच, पण भेळला एक मस्त अशी चवसुद्धा येते. तर बघा आता भेळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि इथे तयार आहे आपली अगदी झटपट मस्त भन्नाट आणि चटपटीत अशी सुकी भेळ. ही भेळ तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि ही कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. सिंपल मेजवानी मराठीने अशाच छान छान रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.